मग काय म्हणणार आहो साहेब, बोला आता. काय नाही बाबा, काय सांगू तुला. काय सांगता? दिवसभराची धावपळ माणसाच्या मागची. हम्म. गड्याचा जन्म म्हणलं की काय, नुसती पळापळी. आणि आणि मग बाईचा जन्म कसा आहे? बाईचा बी जन्म सारखाच आहे. बाई झाली म्हणून काय झालं, बाईच्याही मागं तेवढंच आहे. म्हणता की तुम्हाला काय काम आहे, तुला घरी बसून काय काम आहे म्हणता? काम कसं आहे म्हणायला झालं, पण काम भरपूर आहेत. बाई बी झाली तर बाईच्या बी जीवाला अजिबात सुख नाही. ते घरचे काम आपण उग एखादी दिवस तरी करून बघावं म्हणजे कळतंय माणसाला. बायको जर माहेरला गेली तर साधं ते जेवण केलेलं प्लेट देऊ वाटणार. रोज 2 टोपले भांडे धुवायचे, तेवढं बोलायला धुणं येते फक्त. धुवायचं. तुला काय काम आहे घरी? नाही मी काय हे म्हणाला होता, मी मानतो त्या गोष्टीला. कामं आहेच, कामं जशी त्याला दिलेले आहेत. बायाचं काम घरचं म्हणजे काय, जे गृहिणी बाया घरगुती आहेत त्यांना तर भरपूर काम आहेत. आता जे सर्व्हिसला आहेत त्याच्याबद्दल मला माहित नाही, कारण त्यांच्या घरी त्या सर्व्हिस पैसा म्हणून त्याच्या घरी भांड्याला बाई, धुण्याला बाई. पण आपल्या सामान्य गोरगरिबाच्या घरी म्हणलं की सगळं बाईनंच करावं लागतंय. ते काय काम आहे काय नाही त्याची जाण आहे, मला माहित आहे. पण मला बोला साहेब म्हणल्या ना, म्हणलो आता काय बोलावं, धावपळीचं जीवन दिवसभर. चांगलं वाटलं बरं का बोलल्यानं, मला खरंच चांगलं वाटलं. सत्य परिस्थिती आहे, तुलाच म्हणून आहे. प्रत्येकाच्या घरी जे गरीब कुटुंबात मध्यम वर्गात जे असले, घरातले कामं, ज्या स्त्रियाला नोकरी नाही त्याला स्वतःच काम स्वतःच करावं लागतात घरी.